शिक्षणाची आवड, प्रचंड जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो. याच सामाजिक बांधिलकीतून नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर आणि डॉक्टर सचिन धगडी यांच्या पुढाकारानं इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासात अत्यंत हुशार व गरजू विद्यार्थी अजिंक्य दिवसे याला शाळेत जाण्या येण्यासाठी सायकल भेट देण्यात आली. अजिंक्यची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही अजिंक्यनं शिक्षणाची जिद्द कायम ठेवत अभ्यासात सातत्य राखलं आहे. शाळेत जाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन संस्थेनं सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत त्याला सायकल भेट दिली. या मदतीमुळे त्याचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर होणार आहे. कार्यक्रमाला डॉक्टर सचिन धगडी, संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजणे, उपाध्यक्ष किसन नागरकर, प्रमोद उरकुडे, महेश गुंजेकर, मनोहर डवरे, हितेश गोहकार, जितेंद्र मशारकर आणि जनार्दन धगडी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना योग्य वेळी मदतीचा हात मिळाला तर ते भविष्यात निश्चित मोठं यश संपादन करू शकतात. अजिंक्यच्या शैक्षणिक वाटचालीत छोटासा हातभार लावता आला याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावना व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल अजिंक्य दिवसे व त्याच्या आईनं नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानले. अजिंक्य दिवसे जो इयत्ता 7वी मध्ये आहे, त्यांनी आपल्या कष्टाने आणि मेहनतीने 6वी मध्ये जो 90% गुण मिळवले आणि तो अभ्यासामध्ये चांगली प्रगती करीत आहे. तर त्याला कुठे ना कुठे आपल्या समाजातून आणि आपल्या नात्यापुरतीच्या संस्थेच्या माध्यमातून मदत व्हावी आणि त्याला फायदा व्हावा या दृष्टीने एक मी विचार नात्यापुरतीच्या ग्रुपमध्ये टाकला आणि सर्वांनी त्याला अनुमोदन केले आणि आज आपण त्याला आपल्या नात्यापुरतीच्या ग्रुपतर्फे एक सायकल त्याला शाळेमध्ये जाण्या येण्याकरिता भेट म्हणून भेटवस्तूच्या रूपात आपण देत आहे. त्याबद्दल मी अजिंक्यच्या वतीने नात्यापुरतीच्या या ग्रुपचं मनापासून आभारी आहे. आपण नात्यापुरतीच्या ग्रुपतर्फे असेच अनेक कार्यक्रम राबवले आहे. अनेक गरजू होतकरू शाळकरी मुलांना मदत केली आहे. तसेच दवाखान्यासंबंधी असेल किंवा रक्त पुरवठा करण्यासंबंधी आपण खूप मदत केलेली आहे. तर आपण असेच काम अविरत चालू ठेवू अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा मी नात्यापुरतीच्या ग्रुपचे अजिंक्यच्या वतीने, अजिंक्य दिवसेच्या वतीने धन्यवाद मानतो. आमची संस्था मागील 8 वर्षापासून आरोग्य आणि शिक्षण या 2 क्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेचा उदात्त हेतू हाच आहे की कुठलाही गरजू विद्यार्थी किंवा गरजू होतकरू पेशंट हा वंचित राहू नये, त्याला योग्य वेळी योग्य मदत मिळावी. एकंदरीतच शिक्षण हा समाजाचा कणा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडत असतो. म्हणूनच होतकरू गरजू विद्यार्थी आम्ही त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर त्याला मदत देतो. तर एकंदरीतच हा सेवाभाव जो आहे तो अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुरू आहे. आमच्या नात्यापुलकीचे अध्यक्ष संतोषजी ताजणे तसेच फाउंडर मेंबर सर्व या गोष्टीची शहानिशा करतात आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेत असतो. पुढेही हा सेवाभाव असाच सुरू राहील असा मी आशावाद व्यक्त करतो. आणि एकंदरीतच आज आम्ही नाते आपुलकीचे तर्फे आदित्य दिवसे या गरजू होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणापासून तो वंचित राहू नये, तो अगदी आपल्या राहत्या घरापासून 2.5 किलोमीटरपर्यंत सायकलने जाणे येणं करू शकतो, त्याच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये, अत्यंत गरीब विद्यार्थ्याला सायकल देण्याचा आम्हाला आनंद होत आहे. असाच हा सेवाभावी उपक्रम पुढेही चालू राहील मी असा आशावाद व्यक्त करतो आणि